रत्नागिरी येथे विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जी रामजी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात पार पडला। नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने ही योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवावी असे आवाहन करण्यात आले। या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपजीविकेची साधने निर्माण होतील, विकासाचा वेग वाढेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेपासून महात्मा गांधी मनरेगा आणि आता विकसित भारत जी रामजी या परिवर्तनाचा उल्लेख करत त्यांनी पारदर्शक अंमलबजावणीवर भर दिला। जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी गावागावात मेळावे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे योजनेची सविस्तर माहिती दिली। चक्रवेदी फाउंडेशनच्या वैदेही सावंत यांनी देखील मार्गदर्शन केले। यावेळी लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता पत्रांचे वितरण करण्यात आले। विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भाग सक्षम करण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। योजना प्रभावीपणे राबवणं आणि त्याची खरी परिणामकारकता दिसायची असेल तर त्यासाठी आपण सर्व म्हणजे अधिकारी, कर्मचारी, शासकीय, त्याच्यानंतर NGO आणि पदाधिकारी या सगळ्यांनी हातात हात घालून चालणं गरजेचं आहे। आणि आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर निश्चितच विकसित भारताचं स्वप्न जे आहे, जे उद्देश आहे या योजनेचा, की ग्रामीण भारताचा विकास 2047 मधला जो बघितलेला आहे भविष्यातला, त्याचा वेध घेणं नक्कीच शक्य होईल असं मला वाटतं। आज एक शपथ घेऊया किंवा संकल्प सोडूया की ही आपण चांगल्या पद्धतीने राबवू। आतापर्यंत जशी राबवत होतो तशीच, पण ही तळागाळापर्यंत पोहोचेल आणि खऱ्या लाभार्थीला याचा लाभ मिळेल यासाठी आपण कटिबद्ध राहू। आम्ही ज्यावेळेस या योजनांचं स्पष्टीकरण देतो, मार्गदर्शन करतो, त्यावेळेस आमची जबाबदारी काहीतरी राहते। तळागाळात ज्यावेळेस आपण या योजनांची माहिती द्यायला जातो किंवा मजुरांची आपण नोंदणी करत असतो, त्यावेळेस त्यांना या योजनेची पूर्णपणे माहिती देणं गरजेचं आहे। ते तुमचं, आमचं, अधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं काम आहे, जेणेकरून गाव पातळीवर, ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती स्तरावर असे शेतकऱ्यांचे मेळावे घेणं, त्यांना उपकृत करणं। कारण अशा अनेक योजना आल्या। मग एक मी साधारणतः सांगेन, गोठा बांधणे ही मनरेगातून योजना आली।